हाय गाइस, विशाल दादा विथ मी. आज आलं डिकॅथलॉनला. भाई जा रहे स्वित्झर्लंड. हॅलो. आम्ही शॉपिंग करायला आलो. We started with the hour माय गॉड भाई -2 -2 डिग्रीला झालं. ग्रेट. आम्हाला ते एक्सवीज वॉच घेऊन येणार आहे आणि एक्सवीज chocolates. येस. तर तुम्ही ही आधीची क्लिप बघितलीच असेल. आम्ही डिकॅथलॉनला गेलो होतो तर खूप जास्त इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन्स होते डिकॅथलॉनमध्ये. नेहमी बघतो पण क्लिक नव्हतं होत. तर ह्या जे गोष्टी आहे हे तुम्ही रिटेल, जर तुमचं शॉप असेल किंवा तुमचं शोरूम असेल मोठं, तर तुम्ही हे इम्प्लिमेंट करू शकता तुमच्या बिझनेसमध्ये. ते लर्निंग्स असे होते की सगळ्यात पहिले तुमचं लोकेशन खूप जास्त मॅटर करतं. तुम्ही जेवढा जास्त प्राईम लोकेशनला असेल किंवा थोडंसं रिमोट जरी असेल आणि ओपन स्पेस जास्त असेल तर तुम्ही जास्त इन्व्हेंटरी तिकडे स्टोअर करू शकता. हा तुमच्याकडे एक प्लस पॉईंट होतो. सेकंड ऑब्झर्वेशन हे होते की जेव्हा पण तुमचे प्रोडक्ट्स डिस्प्लेला राहतात, तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल की तुम्ही सारखं जाताना नेहमी डिकॅथलॉन वेगळं वाटतं आणि खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं. अरे आपण हे शोधू ते शोधू. जसं IKEAला पण तसं आहे की त्यांचे जे प्लेसमेंट्स आहेत त्यांच्या प्रोडक्ट्सचे, की तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट दाखवतातच. तर तसं ह्यांचं पण प्लेसमेंट आहेच. ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. सगळ्यात तिसरी गोष्ट म्हणजे जे तुमच्याकडे काम करण्यासाठी लोक असतात, त्या प्रॉडक्टबद्दल, त्या गोष्टीबद्दल त्यांना माहिती असतं. आणि जेव्हा कुठलाही कन्झ्युमर त्यांना विचारतो की हे कसं आहे किंवा ह्या प्रोडक्टचे काय बेनिफिट्स आहे किंवा काय फायदे आहेत, तर ते त्या माणसाला, त्या व्यक्तीला हे माहिती असतं. त्यामुळे तुम्ही कन्व्हिन्स होता घेण्यासाठी. तर जर तुमच्या रिटेल शॉपला किंवा तुमच्या शोरूमला जर हे करायचं असेल इम्प्लिमेंट, तर डिकॅथलॉन खूप जास्त चांगलं आहे स्टडी करण्यासाठी.